पण नक्कीच जल्लोष मात्र पाहायला मिळाला तिथे. आता मात्र खरी कसर असेल. नक्कीच GS11 खऱ्या अर्थानं GS11चं खूप मोठं सहकार्य आहे म्हणे, खेळाडूंना पाठिंबा आहे. आता पुन्हा एकदा रुळे वैभव रुळे अर्थातच जम्बो सर यांच्या संघासाठी इथे मात्र विकेटसाठी 100 रुपयाचं फलंदाज पाठवा. आहिर संघ शाकी वेळ वाया घालू नका प्लीज, कारण क्षेत्ररक्षण सजवून झालं, एवढा वेळ वाया घालू नका प्लीज. थोडासा अंधार आता लवकर पडतोय, त्यासाठी आयोजकांना सहकार्य करा आपण. आणि या ठिकाणी नक्कीच पुन्हा एकदा जम्बो सर अँड कंपनीसाठी GS11 40+ संघाकडून पुन्हा एकदा प्रत्येक विकेटसाठी 100 रुपयाचं पारितोषिक. इथे मात्र 3 षटकं असतील, इथे मात्र जमा झालेला आहे. पाहूया आता मात्र जम्बो सरांच्या हातामध्ये चेंडू आहे. सलामीवीर कोण येत आहे, एवढा वेळ घालू नका प्लीज मित्रांनो. आकाश काळे शाकी आपल्याला विनंती आहे, आयोजकांचा वेळ वाचवा मित्रांनो, कारण पंच आपली मैदानामध्ये वाट पाहत असून आपण म्हणजे मैदानाच्या बाहेर जास्त वेळ घालवणं फार चुकीची गोष्ट आहे. फलंदाज येत आहेत. एका बाजूला असेल आकाश काळे, दुसऱ्या बाजूला असेल तो शंकर सकपाळ. दोन्ही तडाखेबाज फलंदाज. एक पुन्हा खऱ्या अर्थानं पुन्हा विभागामध्ये आपलं नाव गाजवत असतो, व्यावसायिक आणि त्या ठिकाणी ओपन क्रिकेट खेळताना पाहायला मिळतो. तर दुसरं आपण पाहिलं केलं तर विरार ढाणू या परिसरामध्ये मात्र आपल्या नावाचा दबदबा निर्माण केलेला हा शाकी मात्र या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये कोण स्ट्राईक एंडला जाते पाहायचं आहे. चला थोडंसं, कारण सावल्या मैदानाचा ताबा घ्यायला लागलेले आहेत, कारण फायनल थोडीशी चांगल्या पद्धतीने व्हावी ही नक्कीच आयोजकांची भूमिका असेल. वेळ थोडासा वाचवा मित्रांनो, ते मात्र फायनलसाठी आपल्याला वापरता येईल. आता मात्र आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आकाश काळे, मॅन फ्रॉम आहिर, त्याचप्रमाणे नॉन स्ट्राईक एंडला पाहतोय शंकर सकपाळ उर्फ शाकी. परंतु गोलंदाजी मार्गवरती पाहतोय ब्रह्मास्त्र आहे रुळे वैभव रुळे संघाचा, अर्थातच जम्बो सर. हो चेंडू हवेमध्ये, परंतु आउट ऑफ द पार जातोय का? नक्कीच जातोय. पहिला चेंडू आउट ऑफ द पार. युद्ध चालू. षटकार सर, षटकार. 6 धावा या ठिकाणी लागवल्या जातात पहिल्या चेंडूवरती. आकाश काळे ऑन फायर. डीजे नक्कीच आकाश काळे आपल्या नावाला साजेशी खेळी साकारेल यामध्ये नो डाऊट असेल. डीजे धन्यवाद असतील, कारण पुन्हा एकदा चेंडू टाकण्यासाठी जम्बो सर सज्ज झालेले आहेत. पहा कोलले चेंडू, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय आणि या ठिकाणी पहा जल्लोष होतोय. आकाश काळे बॅक टू धन्यवाद. मोठा मोहरा जम्बो अँड जम्बो आहे, तुम्हाला तू 6 मारू शकतोस, तर पुढच्या चेंडूवरती मात्र या ठिकाणी मी तुझी विकेट घेऊ शकतो. आणि खरंच एक ज्यावेळेस मी इष्टाला जम्बो सरांची मुलाखत घेतली त्यावेळेस नक्की थॉमस डायन्स आजच्या कंडिशनला पाहिलं आपण, गोव्याला स्पर्धा चालू होती, भूमिपुत्राला पाहिलं थॉमस डायन्सला, काय विध्वंस घालणारा फलंदाज आहे. परंतु एक चौका मारल्यानंतर तिथे जम्बो सरांनी त्यांची विकेट काढली होती. नवीन फलंदाज सिद्धेश सकपाळ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आता मात्र स्ट्राईकला शाकी. हो चित्त्याची चपळाई. तिथे मात्र विनायक शिंदे जीवाची पराकाष्ठा करतायत. इथे फायनलचं तिकीट बुक करायचं असेल तर शाकीला मात्र तंबूच्या आश्रयाला पाठवावं लागेल आणि त्यासाठी जीवतोड प्रयत्न नक्कीच केला जातोय विनायक शिंदे यांच्याकडून. पुन्हा सज्ज जम्बो सर. रिव्हर्स अटेंड करण्याचा प्रयत्न, या ठिकाणी थोडंसं बमलिंग होतंय, परंतु एक धाव चोरटी मात्र कंप्लीट केली जाते. थोडंसं नर्वस होत आहेत, परंतु या ठिकाणी अशा घटना मात्र मैदानाच्या आतमध्ये घडत असतात. धावसंख्या मात्र 7 या आकड्यावरती. षटकार खाल्यानंतर सुद्धा 3 चेंडू कमबॅकचे लाजवाब षटक. का मला इथे मात्र हुकमी एक्का म्हटलं जातं हे मात्र जम्बो सर दाखवून देत आहेत. का आजच्या घडीला नक्कीच KSK मधील अव्वल खेळाडू यामध्ये गिनती केली जाते जम्बो सरांची, इथे मात्र दाखवतात. आता मात्र सिद्धू. ओहो पहा लाजवाब षटक, लाजवाब चेंडू, लँडिंग पहा आणि मुवमेंट पहा. सिद्धूला आजची बाद चेंडू समजत नाहीये, निर्धाव चेंडूची सांगता झालेली पाहायला मिळते.
लाजवाब षटक, लाजवाब गोलंदाजी, 7 धाब्यांवरती जखडून ठेवले एका षटकारानंतर सुद्धा. इथे मात्र काय घडतंय, लाजवाब कॉम्बिनेशन. इथे मात्र विनायक शिंदे आणि जंबो सर या ठिकाणी मात्र सिद्धूला परत पाठवताय डीजे. फलंदाजी साडे. जोरदार फटका, परंतु फाईन लेगचं रिझन इथे मात्र डिक्लेअर झोन आहे. तुम्हाला 1 धाव मिळणार आहे इथे, कारण पाहिलं गेलं तर फाईन लेग आणि स्क्वेअर लेगचं रिझन आहे ते शाकीचा प्लस पॉईंट आहे. परंतु इथे मात्र तिथे धाबा मिळणार नाही आहे शाकीला, कारण इथे 360 मैदान नाही आहे, त्यामुळे फ्रंटला खेळावं लागेल. 1 धाब्याबरोबर धावसंख्या जाऊन पोहोचते 8 या आकड्यावरती. आकाश काळे मात्र तंबूच्या आश्रयाला परतलाय. चला जास्त वेळ वाया घालवू नका प्लीज, कारण सावल्या मात्र मैदानाचा ताबा घेत आहेत. फायनल थोडी रंगतदार व्हावी हे नक्कीच अपेक्षा असेल पाहणाऱ्या प्रेक्षकांची. शाकी विनंती असेल थोडंसं फटाफट चेंडूचं सिलेक्शन करा, कारण तो घ्या चेंडू, मॅचचा चेंडू आलेला आहे तो घ्या. आणि प्रदीप पुन्हा सज्ज होतोय. जोरदार फटका, किती लांब जातोय क्षेत्ररक्षक, चेंडू खाली येतोय आणि यात सुरक्षितरित्या टिपला जातोय. शाकीला मात्र बॅक टू पॅव्हिलियन पाठवण्यामध्ये जवाब झेल. काय त्याचं नाव आहे, शशिकांत शिंदे. मगाचपासून आपण पाहिलं ह्या रिझन मध्ये अतिशय बहारदार ऑस्ट्रेलियन स्टाईल इथे झेल पकडणं, यामध्ये नक्कीच हातखंड आहे शशीचा. आणि शाकीला परत पाठवण्यामध्ये मोठा हातभार लावलाय मी म्हणेन. आता मात्र नक्कीच प्रेशरमध्ये आलेला पाहायला मिळेल आहिर 11 संघ. आणि या ठिकाणी वैभव रुळे संघाचे बॉडी लँग्वेज मात्र नक्कीच इथे उंचवलेले पाहायला मिळते. चला निलेश थोडंसं स्पीडअप करा मित्रांनो. नवीन फलंदाज मंगेश या ठिकाणी मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र प्रदीप गोलंदाजी मार्कवरती सज्ज होताना पाहायला मिळतोय आपल्याला. फुललेन चेंडू, बहारदार फटका, क्षेत्ररक्षक तिथे आहेत. काय घडतंय, विवेक शिंदे या ठिकाणी सुरक्षितरित्या टिपलं जात आहे. बॅक टू पवेलियन, निलेशला मात्र पाठवण्यामध्ये यशस्वी. अजून 100 रुपये GS 1140+ संघाकडून. धन्यवाद असतील आपल्या सर्वांचे. बॅक टू डीजे. तरी बॅटची एज लागते आणि डिक्लेअर झोनमध्ये चेंडू जातात. पाहिलं गेलं तर फलंदाजी पूर्णता कोसळले, कारण आकाश काळे, शाकी, त्यानंतर सिद्धू, निलेश असे मोठे फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलेत. परंतु अजून खेळ संपलेला नाहीये, इथे अजूनही काही होऊ शकतं. मंगेश मात्र आहे डावखुऱ्या हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. खोलवर टप्प्याचा चेंडू, नक्कीच
आपल्याच पॉवर थ्रो मध्ये नक्कीच सुरेख क्षेत्ररक्षण म्हणेन इथे, कारण प्रदीप सारखा उंच पुरा खेळाडू जर कार्पेटच्या साहाय्याने जाणारा चेंडू अडवत असेल तर तिथे मात्र नक्कीच प्लस पॉईंट आहे रुळे वैभव रुळे संघाचा, कारण प्रदीप उंच पुरा गोलंदाज आहे आणि तिथे वाकण्याचा खूप प्रॉब्लेम. धावसंख्या मात्र 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. धावसंख्या मोठी उभारावी लागेल, कारण ज्या प्रकारे रुळे वैभव रुळे संघाची फलंदाजी पाहिले मागच्या 2 मॅच मध्ये, जोरदार पुल क्षेत्ररक्षक तिथे आहे जम्बो सर. पहा तिथे चेसमेंट चुकणार नाहीये. थ्रो पहा कोणतं एंड निवडलं जातंय. या ठिकाणी थोडंसं लांब कलेक्शन झालं, परंतु लाजवाब थ्रो या ठिकाणी पाहायला मिळतोय, कारण जम्बो सरांचं जजमेंट कधीही चुकत नसते, कारण कोणत्या एंडला फेकायचा हे मात्र तरुण खेळाडू तिथून शिकत असतात. 2 धावा, 12 धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते आपल्याला. एट ऑफ द सेकंड ओव्हरमध्ये 6च्या सरासरीने कुठेतरी धावसंख्या जमवली जाते. आता मात्र नक्कीच शेवटचं षटक हाणामारीचं आणि निर्णायक षटक हाताळण्यासाठी येतोय या खऱ्या अर्थानं या ठिकाणी अमोल शिंदे, ज्यांना हिटमॅन म्हणून आम्ही KSK मध्ये संबोधत असतो. नक्कीच इथे आपल्याला पाहायला मिळते शेवटच्या षटकासाठी. आता मात्र मंगेश स्ट्राईक एंडला सज्ज होतोय. जोरदार फटका क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु काही दिसत नाहीये. या ठिकाणी मात्र कंप्लीट केली जाते, परंतु 4 धावा मात्र धावफलकावरती. अशा थोड्या थोड्या धावा नंतर मात्र महाग पडू शकतात, कारण इथे मात्र अहिर संघाकडे गोलंदाजी सुद्धा आहे. ठीक आहे. थोडंसं कुठेतरी आता मात्र विचार करायला लागेल, कारण क्षेत्ररक्षणामध्ये परिवर्तन केलं गेलं. जम्बो सर स्वतः त्या ठिकाणी डीप मिड विकेट बाउंड्री लाईनला जात आहेत. आपण पाहिलं गेलं तर स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. त्यानंतर आपण लॉंग ऑन पाहतोय, लॉंग ऑफ आहे, आणि इथे ऑफ साईडला मात्र नक्कीच 30 सर्कलमध्ये पूर्णतः क्षेत्ररक्षण सजवलेलं पाहायला मिळते आपल्याला. आता मात्र मंगेशसाठी नक्कीच चांगली व्याभूर रचना आहे जाळ्यामध्ये पकडण्यासाठी. जोरदार प्रहार केला क्षेत्ररक्षक तिथे आहे, परंतु काय घडतंय पाहायचंय. थ्रो नक्कीच केला जातोय. इथे दुसऱ्या धावेचा यशस्वीरित्या प्रयत्न केला जातोय. या ठिकाणी मात्र डायरेक्ट हिट केला जातोय, परंतु किती धावा प्राप्त होतील पाहायचंय. 2 धावा नक्कीच यशस्वीरित्या पूर्ण केल्या गेल्यात. अमोल शिंदेनी एंड निवडला होता, परंतु 2 धावा मात्र जात आहेत. धावसंख्या 18 या आकड्यावरती पाहायला मिळते मित्रांनो. तिसरं षटक अंतिम षटक मार्गस्थ आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. 2 चेंडू मात्र या षटकातील खर्ची घातले, अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. जर 30 धावा प्लस धावसंख्या लगावली गेली तर इथे मात्र नक्कीच काहीही घडू शकते मित्रांनो, कारण गोलंदाजी आहे अहिर संघाकडे. जोरदार प्रहार केला गेला, क्षेत्ररक्षक तिथे आहे तैनात. दिनेश मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न, अमोल शिंदे, आणि इथे मात्र विकेटचं पतन. विकेटचं पतन इथे मात्र होतं.
मित्रांनो 6 विकेट मला वाटतं आतापर्यंत पडलेल्या आहेत. इथे नक्कीच जम्बो सरांच्या टीमचं मोठं कौतुक केलं जाते. नवीन फलंदाज येतोय तो म्हणजेच मला वाटते निलेश. हा नवीन निलेश मात्र या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. हा निलेश अतिशय बहारदार एसटी रक्षक आहे. हा निलेश पाहिलं गेलं तर सुरेख एसटी रक्षणाची जबाबदारी निलेश पार पाडत असतो आणि तो मात्र या ठिकाणी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये आलेला पाहायला. परंतु शेवटचा चेंडू मला वाटते शेष असेल या ठिकाणी मंगेशसाठी. धावसंख्या 22. ओ हो 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 शेवटचा चेंडू उंच जाईल हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक तिथे आहे. इथे मात्र विकेटचं पतन होतं. धन्यवाद डीजे मात्र आहे. आकाश काळे नो डाऊट जाईल टिपला जाईल. हिटमॅन या ठिकाणी तंबूच्या अस्त्रयाला पाठवलं गेलंय. अस्त्र या ठिकाणी दिले. जे मास्टर इथे मात्र हिटमॅनने निराश केलंय. कारण फटका तसा नक्कीच फुल हो करण्याचा होता परंतु थोडासा स्क्वेअरला आला असता तर नक्कीच ही सीमारेषा ओलांडली असती. परंतु आकाश काळे अप्रतिम क्षेत्ररक्षक आहे. अप्रतिम खेळाडू आहे. आता मात्र विवेक आणि नवीन फलंदाज जात आहे जम्बो सर. या जोडीला नक्कीच मोठी कामगिरी करावी लागेल जर फायनल पर्यंत जायचं असेल तर. अहिर संघाबद्दल नक्कीच कौतुक आहे कारण 2 वर्षानंतर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेला हा संघ. तेच टेम्परामेंट, ती जिद्द,
तीच कामगिरी घेऊन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती मात्र सज्ज होतोय निलेश. ओहो, या ठिकाणी बास्केटबॉल लेगचा रिझन चेंडू दन 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 सीमा रेषे पार. चौकार. मंदमाई शिकलेली नव्हती. धन्यवाद डीजे मास्टर. इथे मात्र थोडंसं नर्वस करतोय स्क्वेअरलेगचा क्षेत्ररक्षक, परंतु या ठिकाणी विवेक अग्रेसर आहे. ओहो, पुन्हा एकदा त्याच रिझन मध्ये, परंतु चेंडू कितपर्यंत जातोय पाहणं या ठिकाणी मनोरंजनाचं ठरणार आहे. परंतु दगडाला लागलाय का डायरेक्ट पहा. 1 मिनिट पंच निर्णय देतील. रुळे संघातील जास्त खेळाडू बोलू नका प्लीज. बाजूचे प्रेक्षक आहेत तिथे. योग्य ते डिसिजन येईल. डी आहे ठीक आहे, डी आहे कारण आयोजकांचा संघ आहे. आपण याची दक्षता घ्यायची आहे कारण सहकार्य करायचं आहे आपण समोरच्या संघाला. 1 धाव मात्र अर्जित होईल कारण तिथे आकाश काळेंनी वाट पाहिली. चेंडू त्या ठिकाणी डिक्लेअर 2ला जातोय का, आणि ते मात्र तिथे नक्कीच पथ्यावरती पडले म्हणेन. अहिर संघाच्या एका धावीने धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 5 या आकड्यावरती. पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं आहे. पाहिलं गेलं तर या षटकातील मला वाटते 3 चेंडू हाताळलेले आहेत, म्हणजेच सहजरित्या इथे मात्र धावगती राखली जाते. ओ रिबसाटेन लाजवाब फटका. 1 बाउन्स चेंडू मात्र सीमा रेषे पार. चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. इथे मात्र विवेकने पाहिलं होतं की जे 30 सर्कलच्या बाहेर 2 खेळाडू आहेत ते मात्र ऑन साईडला आहेत आणि त्याचा पुरेपूर फायदा उचलला या ठिकाणी विवेक शिंदे यांनी. नक्कीच का मला 9 धावा मात्र धावफलकावरती लागल्यात. आता मात्र स्टेजच्या दिशेने या ठिकाणी मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे. चेंडू फेकी केली जाईल, त्या दरम्यान मात्र 1 धाव कंप्लीट केली जाते. धावसंख्या मात्र 10 धावफलकावरती पाहायला मिळाली. अजूनही मात्र पहिलं षटक मार्गस्थ आहे निलेशाचं. आता मात्र अजून फक्त 13 धावांची आवश्यकता असेल. मला वाटते 13 चेंडू 13 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये आहे रोडे संघासाठी. जम्बो सर ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. लास्टची मॅच आणि तदनंतर सलग 4थी मॅच, आणि मला वाटते जर विजयी झाले तर सलग 5वी मॅच खेळतायत. काय लाजवाब, खरोखर फिटनेस आहे, कोणतीही कंप्लेंट नाही आहे. इथे मात्र 1च धाव मिळणार आहे. जम्बो सर थोडेसे नर्वस असतील, परंतु हा चेंडू इथेच मारावा लागतो. 11 धावा एंड ऑफ द फर्स्ट षटक पाहायला मिळतात. मी सांगत होतो सलग 5वी मॅच, कारण जिथून सुरुवात झाली, कारण शेवटची मॅच खेळत होते या स्पर्धेतील, त्यानंतर मात्र सलग विजय आणि सलग पुढचे मॅच असं समीकरण आलंय. धावसंख्या 11, आता 12 चेंडू 12 धावा इथे मात्र समीकरण आहे. 12 चेंडू 12 धावा. आता मात्र नक्कीच चर्चा इथे मात्र झालेली आहे अहिर संघाच्या खेळाडूंमध्ये. काय करावं लागेल, कसं रोखावं या 2 खेळाडूंना. गोलंदाजी मार्कवरती येतोय गोलंदाज मंगेश सकपाळ. आता मात्र मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक संपलेलं आहे. डीप मिड विकेट आहे, काऊ कॉर्नर, लॉंग ऑन आहे, लॉंग ऑफ आहे, एक्स्ट्रा कव्हर ला बाउंड्री लाईनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिड ऑन आहे, पाहिलं गेलं तर शॉर्ट स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक तैनात आहे, कव्हर पॉईंट आहे आणि गली अशी क्षेत्ररक्षणाची सजावट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो. आता मात्र या ठिकाणी स्ट्राईक एंडला येतोय तो म्हणजेच विवेक रुळे, वैभव रुळे संघाचा स्फोटक फलंदाज. ओहो, कव्हरच्या वरतून सुरेख फटका येतोय, परंतु क्षेत्ररक्षक तिथे आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि लाजवाब गुड रनिंग बिटवीन द विकेट. जम्बो सर कुठेही वय वर्ष 48 इथे जाणवत नाही मित्रांनो. इथे 2च धावा घेतल्या मित्रा. त्या ठिकाणी नक्कीच आपण पाहिलं जम्बो सरांचे गुड रनिंग बिटवीन द विकेट. या ठिकाणी खेळाडूंना, नवोदित खेळाडूंना लाजवेल अशी फलंदाजी या ठिकाणी रनिंग पाहायला मिळते. 13 धावा धावफलकावरती. ओहो,
पंचांचा नो बॉलचा इशारा. चेंडू कुठे लँड होतोय पाहायचंय. वन बाउन्स सीमा रेषे पार, नो बॉल. म्हणजेच या चेंडूवरती आल्या 5 धावा. येणारा चेंडू फ्री हिट मुक्त असणार आहे जम्बो सर यांच्यासाठी. डीजे धन्यवाद. धावसंख्या मात्र 18 या आकड्यावरती. याही इनिंग मध्ये मात्र मला वाटते 2 षटकांमध्ये सामना संपवण्याचा मानस असेल, कारण 5 चेंडू आणि 5 धावा म्हणजेच 2 षटकांसाठी असतील मित्रांनो. फुलटॉस चेंडू, जोरदार प्रहार. सिद्धू आहे तिथे परंतु अबाक्या बाहेरचा चेंडू. पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. 22 धावा स्कोर लेवल. 1 धावा हवी आहे मित्रांनो. लाजवाब फलंदाजी. खऱ्या अर्थानं इथे मात्र या संघाला आम्ही रोखू शकत नाही. केएसके मध्ये हे सिद्ध करून दाखवतोय. पुन्हा एकदा विवेक शिंदे लाजवाब फटका. परंतु आता मात्र या ठिकाणी लॉंग ऑफला टिपला जात आहे. बॅक टू पवेलियन परतोय. या ठिकाणी मात्र विवेक शिंदे जातोय. आता मात्र बंटी अजूनही या षटकातील काही चेंडू शीर्ष आहेत अजूनही, आणि धाव मात्र फक्त 1 हवी आहे. यानंतर मात्र नक्कीच डीजे मास्तरांना विनंती असेल, आपण मात्र राष्ट्रगीत थोडंसं सेट करून ठेवा, कारण यानंतर आपण इथे मात्र राष्ट्रगीत घेऊ आणि नंतर मात्र फायनलकडे जायचं आहे. त्यासाठी नक्कीच आपली तयारी करून ठेवा. चला विवेक शिंदे फास्ट मैदानाच्या बाहेर चला. एका धावेची आवश्यकता. जोरदार प्रहार केला गेला आहे. तिथे मिड ऑनला क्षेत्ररक्षक आहे परंतु 1 धाव कंप्लीट केली जाते. रुळे वैभव रुळे पोहोचतोय या स्पर्धेच्या फायनल मध्ये कुरुशी संघासमोर 2 हात करताना. अभिनंदन रुळे वळ क्रिकेट संघ या सत्रामध्ये आपण फायनलमध्ये प्रवेश केलेला आहे. आपला फायनलमध्ये नक्कीच कुरोशी संघाबरोबर 2 हात करायचे आहेत. दोन्ही संघांना रुळे वळ क्रिकेट संघ व ग्रामस्थांच्या वतीने हार्दिक शुभेच्छा. त्याचप्रमाणे आमचे बहु संख्येने या ठिकाणी ग्रामस्थ